हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. स्वाध्यायन मा प्रमदा असं एक वचन आहे. त्याचा सरळ सोपा साधा अर्थ असा आहे की आपण जेवल्याशिवाय राहत नाही, पण एखाद्या वेळेस कधीतरी राहू जेवल्याशिवाय. पण श्वासोश्वास घेतल्याशिवाय आपण कधी राहतो का? तर श्वासोश्वास घेतल्याशिवाय जसे आपण कधी राहत नाही, अगदी तसंच स्वाध्याय केल्याशिवाय कधी राहू नये असा एक शास्त्रकारांचा आपल्याला आग्रहाचा निरोप आहे. स्वाध्याय म्हणजे काय? तर दोन शब्द एकत्र येऊन हा एक शब्द तयार झाला आहे. स्व आणि अध्याय. स्व म्हणजे काय? तर स्व म्हणजे हा पंचभूतात्मक देह नाही की ज्या देहामध्ये वयोमानाप्रमाणे योग्य ते बदल घडून येत असतात. हा देह म्हणजे स्व नाही. मन म्हणजे स्व नाही. इंद्रिय म्हणजेही स्व नाही. तर या सर्व चराचरामध्ये कोंडून भरलेलं जे ब्रह्मचैतन्य आहे, तेच ब्रह्मचैतन्य आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये आत्मस्वरूपाने आहे. तर हे आपलं आत्मस्वरूप जे आहे आणि चराचरात भरलेलं जे ब्रह्मचैतन्य आहे ते आपलं स्वस्वरूप आहे. आणि अशा स्वस्वरूपाविषयी श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास म्हणजे स्वाध्याय. आणि असा स्वाध्याय हा मनुष्याने रोज करावा असा शास्त्रकारांचा आग्रह आहे. अशा स्वाध्यायामध्ये आत्मस्वरूपाच्या संबंधामध्ये आपल्याकडं हळूहळू आपल्या आत्मस्वरूपाकडं घेऊन जाणारे जे काही पोषक अशा प्रकारच्या बाबी आहेत, त्या पोषक बाबीमध्ये एक महत्त्वाची आणि एक गोष्ट आहे. ती गोष्ट आहे संपत्ती. साधारणपणे 99.99 संपत्ती म्हणजे धन, म्हणजे पैसा, म्हणजे सोनं नाणं, म्हणजे घरदार, म्हणजे जमीन जुमला, म्हणजे स्थावर जंगम एवढाच अर्थ आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. आणि संपत्ती म्हणला की डोळ्यासमोर एवढाच अर्थ आपल्या डोळ्यासमोर येतो. पण अध्यात्मशास्त्रकार म्हणतात की ही तर संपत्ती आहेच आहे, प्रश्नच नाही, पण ह्याबरोबर आणि काही संपत्ती आहे. आता फार थोड्या घरामध्ये सायंकाळी देवासमोर बसून पर्वता म्हणला जातो, प्रार्थना केली जाते. तर त्याच्यामध्ये आरोग्यम धनसंपदा म्हणजे आरोग्य हे सुद्धा काय सांगितलं आहे? धन आहे. आणि बा विचार करा, धन आहे, सगळं आहे, पण आरोग्य ठीक नाही,
तर त्या धनाचा काय उपयोग आहे? म्हणजे आरोग्य ही सुद्धा काय संपत्ती. बरं आरोग्य आहे धन आहे, चारित्र्य नसेल तर मग जसं आरोग्य हे धन आहे तसं चारित्र्य हे सुद्धा काय धन आहे. समाजामध्ये असलेला लौकिक मानमान्यता पद ही सुद्धा काय आहे. बघा आपण उद्या उषा टॉकीजच्या जवळ मला वाटतं आता नाही ते थिएटर, पण गाडव्यांचं दुकान आहे. गाडव्यांच्या दुकानात आपण गेलो, तो दारवान जो आहे दार उघडणारा तो आपल्याला असं विचारत नाही का हो सराफांच्या दुकानात आलं पैसे आहेत ना असं विचारत नाही. ज्या अर्थी तुम्ही सराफाच्या दुकानात आला आहेत त्या अर्थी तुमच्याजवळ काही ना काही घेण्याची आणि संपत्ती आहे हे गृहीत आहे. तसं संपत्ती म्हणल्यानंतर कितीतरी गोष्टींचा संपत्ती याच्यामध्ये आणि समावेश आहेत. आणि या सगळ्या संपत्ती ज्या आहेत ना वेगवेगळ्या जीवनातल्या स्तरावरच्या त्या एकमेकाला पोषक आहेत. अशा ज्या सगळ्या संपत्ती आहेत त्यातले आणि भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करत असताना दैवासुर संपत विभाग योगो नाम आणि षोडशोध्याय हा 16व्या अध्यायामध्ये 2 प्रकारची संपत्ती त्यांनी सांगितली. एक दैवी संपत्ती आणि एक आसुरी संपत्ती. दैवी संपत्ती ही नुसत्या वैयक्तिक जीवनाला तर पोषक आहेच आहे, पण वैयक्तिक जीवनाबरोबर ती कौटुंबिक जीवनालाही अत्यंत पोषक आहे. नुसत्या कौटुंबिक जीवनाच्या स्तरावर तिचा उपयोग असं नाही तर सामाजिक जीवनामध्ये सुद्धा ही दैवी संपत्ती अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. नुसत्या सामाजिक नाही तर राष्ट्रीय वैश्विक स्तरावर सुद्धा ही दैवी संपत्ती ही अत्यंत जगताचं मंगल परमकल्याण करणारी अशी दैवी संपत्ती. आणि व्यक्तीपासनं ते विश्वापर्यंत नुकसान पोचवणारी संपत्ती आहे त्याला भगवंतानी आसुरी संपत्ती असं म्हणलेलं आहे. एक दैवी संपत्ती आणि एक आसुरी संपत्ती. आसुर म्हणजे राक्षस. आणि राक्षसांच्या विषयी जी काही पुराणातनं वर्णनं आहेत ना ती वर्णनं ही थोडीशी आणि ज्याला अर्थवाद म्हणतात. अर्थवाद म्हणजे सांगायला पाहिजे की बोलणाऱ्याचं तात्पर्य त्या बोलण्यातनं प्रगटच होत नाही असं जे बोलणं असतं वायफळ त्याला अर्थवाद असं म्हणतात. म्हणजे पुराणातली जी राक्षसांची वर्णनं आहेत ना की डोंगरा एवढं डोकं, बैलगाडीच्या चाका एवढे डोळे, असले जे काही त्याच्यानी ताडमाडाच्या झाडासारखे हातपाय हे सगळं अर्थवादातलं वर्णन आहे. आसूर याचा अर्थ आसुरी संपत्ती ज्यांच्या ठिकाणी आहे ते आसूर. ते आसूर. मी आसुरी संपत्ती काय आहे तर दैवी संपत्तीच्या बरोबर उलट. जसे मराठी भाषेत किंवा मला वाटतं बाकीच्या भाषेत येतात की नाही मला माहीत नाही, पण मराठी भाषेच्या तरी आणि पेपरामध्ये हा प्रश्न असतो बहुतेक की उलट अर्थाचे शब्द लिहा. तसं आसुरी संपत्ती म्हणजे काय तर दैवी संपत्तीच्या विरोधात जे जे शब्द आहेत ते सगळे आसुरी संपत्ती म्हणून म्हणायला काही हरकत नाही. उदाहरणार्थ शांत, तर शांतपणा ही दैवी संपत्ती. आणि मग आता सांगा बरं शांत याच्या विरुद्ध काय रागीट. शांततेच्या विरुद्ध काय रागीट, आसुरी संपत्ती झाली. असे जी दैवी संपत्तीच्या विरुद्ध शब्द आहेत ती सगळी आसुरी संपत्ती. आपल्याला आज आसुरी संपत्तीचा विचार करायचा नाही तर दैवी संपत्ती जी आहे त्या दैवी संपत्तीत अनेक गुण आहेत. उदाहरणार्थ गीतेत सांगितले त्याने अभयम, सत्वसंशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती, दानम, दमश्च, यज्ञश्च, स्वाध्याय, तप, आर्जवम, अहिंसा, सत्य, अक्रोध, नीती असे जे दैवी संपत्तीचे गुण आहेत त्या दैवी संपत्तीमध्ये क्षमा नावाचा एक अतिशय अतिसुंदर असा
आणि दैवी संपत्तीतला महत्त्वाचा गुण आहे. आणि क्षमा शब्द आपल्याला सर्वांना पूर्ण परिचित आहे. आता मुलीचंही नाव क्षमा ठेवतात, तो हा अगदीच वेगळा. हां, ती क्षमाशील असती का नाही हा पुढचाच विचार आहे, पण नाव तरी ठेवतात क्षमा. हां, तर हा क्षमा गुण काय आहे त्याचा आपण थोड्याशा कालावधीत जेवढा आपल्याला विचार करता येईल तेवढा हा विचार करू. क्षमा मनुष्य आहे. मनुष्याच्या अनेक विचारवंतांनी व्याख्या केली. त्याच्यामध्ये एक व्याख्या आहे, जो चुकतो त्याला माणूस म्हणावा, अशी एक माणसाची विचारवंतांनी केलेली व्याख्या आहे. ती काही परिपूर्ण अशी डेफिनेशन आहे असं नाही, पण एका अंगाने विचार केला तर ती चूक आहे असंही म्हणता येत नाही. चुकतो तो माणूस, पण किती वेळा चुकावं हा एक मोठा अंतर्मुखून करण्याच्या योग्यतेचा विचार आहे. एकदा चुकला ठीक आहे, दोनदा चुकला ठीक आहे, पण सारख्या वारंवार चुका करत राहिला तर मग ती चूक न राहता, इथं चूक शब्दाला अलंकार आहे. हां, चूक म्हणजे आपण करतो ती, आणि एक दुसरी चूक म्हणजे आपण एखादं छोटंसं कॅलेंडर म्हणा किंवा काही आणि भिंतीत टांगायचं असेल, आपण भिंतीत जी मारतो, किंवा चर्मकार चपलेला अंगठा तुटला तो तिथं मारतो, ती चूक. असाही चूक शब्दाचा अर्थ आहे. तर अशी चूक एकदा होणं दोनदा होणं हे आणि मनुष्य धर्माचं लक्षण आहे. पण मी चूक करतोय हे लक्षात येऊन सुद्धा पुन्हा आणि चुका करत राहणं, याला काही माणूसपणाचं लक्षण म्हणण्याचं काही कारण नाही. हां, एकदा वेळ दोनदा वेळ आणि असे चुका करणं एक दोनदा माणूसपण आहे. मग चूक झाल्यानंतर, आपली चूक कळल्यानंतर, हा एक महत्त्वाचा भाग आहे की आपण चुकलोय हे कळलं नाही तर मग अवघडच आहे. सुधरू कोण शकतो? तर आपल्या महाराष्ट्रात जे काही आत्ता 20व्या शतकाच्या उत्तरार्धात विचारवंत होऊन गेले, त्यात आचार्य विनोबाजी भावे हे थोर विचारवंत होऊन गेले. ते विनोबाजी असं म्हणतात की कोण सुधरू शकतो? तर आपण चुकलोय हे ज्याला कळतं तो सुधरू शकतो. आपण चुकलोय हेच ज्याला कळत नाही तो आयुष्यामध्ये सुधारण्याची कधी शक्यताच नाही. का? त्याला आपण बिघडलोय हेच पटत नाही, वाटत नाही, कळत नाही, त्यामुळे तो सुधारण्याची शक्यता नाही. पण मी चुकलोय हे ज्याला कळतं तो निश्चित सुधरू शकतो. त्यांनी आणि निराश होण्याचं कारण नाही की आपण सुधरू शकणार नाही. एक घडलेला प्रसंग सांगतो मला. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. वैकुंठवासी परमपूज्य प्राचार्य शंकर वामन तथा मामासाहेब दांडेकर यांचा येरवड्याचं जे कारागृह आहे ना, त्या कारागृहाच्या आणि सर्वात वरिष्ठ अधिकारी जेलर यांच्याशी परिचय झाला. आणि त्या दोघांच्या उभयतांच्या बोलण्यातनं एक असा निष्कर्ष निघाला की मठामध्ये, मंदिरामध्ये, उत्सवामध्ये, सभामंडपामध्ये, देवालयामध्ये, तीर्थस्थानामध्ये प्रवचन कीर्तनं होतातच, पण कारागृहामध्ये ज्यांना आणि गुन्हाशाबितून शिक्षा झालेली आहे अशा गुन्हेगारांना कोणी काउन्सिलिंग करत नाही, त्यांना कोणी प्रबोधन करत नाही, त्यांना कोणी चार शहाणपणाचे शब्द सांगत नाही. तर कारागृहामध्ये हे होणं आवश्यक आहे. झाला असेल, त्याच्यातनं गुन्हा झाला असेल, तो शाबित झाला असेल, शासन भोगत असेल, पण याचा अर्थ त्याचं सगळं जीवन फुकट गेलं आहे किंवा त्यांनी सर्व आयुष्य गुन्हेगार म्हणूनच जगावं असं काही नाही. पण त्यासाठी त्याला प्रबोधनाची काय गरज आहे ना. मग म्हणले कोण करणार?
मामाने शब्द दिला की कायद्यात बसत असेल, कायद्याला कुठेही धक्का न लागता जर हे प्रबोधन करता येत असेल तर मी हे प्रबोधन करायला तयार आहे. त्या जेलरांनी आणखीन संमती दिली आणि दर बुधवार कारागृहामध्ये मामा पुण्यात असताना प्रवचन सेवेसाठी जाऊ लागले. त्यांचं पहिलं प्रवचन जे झालं त्यावेळी उपस्थित राहण्याचं भाग्य अण्णांना लाभलं होतं. पहिलं वाक्य मामाने काय सांगितलं, तुम्ही गुन्हा केला आहे त्याचं शासन भोगताय, पण बाबांनो लक्षात घ्या, इथनं बाहेर पडल्यानंतर पुन्हा आणि गुन्हेगारीतच जगायला पाहिजे असं नाही, तुम्ही सुधरू शकता. तुम्ही सुधरू शकता हे मामांचं वाक्य त्या आणि कैद्याने ऐकलं. त्यांच्या चेहऱ्यावर जो सचिन भाव प्रगटला ना, त्यावेळी डिजिटल कॅमेरे नव्हते, नाहीतर तो भाव टिपला असता. त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद झळकला की अरे नाही, आपण सुधरू शकतो, आपण सुधरू शकतो. आणि त्याच्यापुढं मामा असं म्हणाले की तुम्ही गुन्हा केला आहे, तो कोर्टात साबित झाला आहे, तुम्ही शिक्षा भोगताय, पण बाबांनो कारागृहामध्ये जे नाही पण तुमच्यापेक्षा भयंकर गुन्हेगार उजळ माथ्याने पुढारी म्हणून मिळवताय, तर तुम्ही अशी खंत बाळगण्याचं कारण नाही. तुम्ही बदलू शकता, अंतरंगापासून तुम्ही बदलू शकता, तुम्हाला बदलण्याची संधी आहे. मामाने पहिल्या प्रवचनाचा उपोद्घात केला होता. तसं आपला विषय इथून निघाला की ठीक आहे चूक आहे, पण चुकीची जाणीव झाली तो मनुष्य सुधरू शकतो. किती सुधरू शकतो? नरकरणी करे तो नरका नारायण हो जाता आहे. असा तो नराचा नारायण होऊ शकतो. नारायण होऊ त्याचा अर्थ मुळात त्याचं जे नारायण स्वरूप आहे पण त्याला त्याची जाणीव नाही, त्या आपल्या मूलभूत नारायण स्वरूपाची म्हणजेच आत्मस्वरूपाची त्याला अनुभूती येऊ शकते. मग ह्यासाठी पोषक जे गुण आहेत ना, त्यातला दैवी संपत्तीतला हा एक क्षमा हा गुण आहे. मग चूक झालेला माणूस आपल्यापेक्षा तो मोठा आहे. मोठा म्हणजे फक्त वयाने मोठा आहे तो मोठा नाही. उदाहरणार्थ पहा, चांगदेवांची आणि ज्ञानदेवांची ज्यावेळी गाठ झाली त्यावेळी चांगदेवांचं वय काय होतं, तर 1400 वर्षाचं चांगदेवांचं वय होतं. आणि ज्ञानदेवांचं वय काय होतं, 14सुद्धा नव्हतं. पण त्यात वडील कोण ठरलं, ज्ञानदेव हे वडील ठरले. त्यामुळे वडिलत्व जे आहे ते वयाकडं नाही. आपल्याकडं महावैष्णव जे होऊन गेले त्यांची नावाची एक यादी आहे. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरी, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, दाल्य या सर्वामध्ये पहिल्या क्रमांकावर बाळ प्रल्हादाचं नाव आहे. आणि पुढचे सगळे जे आहेत ना ते सगळे प्रल्हादाचे आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा शोभतील असे वयाने वडील आहेत. पण अग्रक्रमाने नाव कोणाचं आलं तर ते बाळ प्रल्हादाचं आलं. त्यामुळे वडील पण हे फक्त, किंवा मराठी एक म्हण आहे, उंच वाढायला एरंड. एरंडाचं झाड उंच वाढलं काय उपयोग आहे? आणखीन बटमोगऱ्याचं झुडूप लहानच असेल, उपयोग कुणाचा आहे? तसं वय वाढलं तर त्याला काही वडीलत्व म्हणत नाहीत. तर ज्याचा अनुभव समृद्ध आहे, ज्याचा अनुभव उच्च पातळीचा आहे, ज्याचा अनुभव निरतिशय आहे, ज्याचा अनुभव निरामय आहे, ज्याचा अनुभव नित्य आहे, असं अनुभवाने ज्याचं आणि जीवन समृद्ध आहे तो वडील. मग अशा वडीलधाऱ्यांच्याकडं तो जातो, तो म्हणतो माझ्याकडनं चूक झाली, तुम्ही मला काय करावी, क्षमा करा, तुम्ही मला क्षमा करा. तर तुम्ही क्षमा करा अशी प्रार्थना केल्यानंतर सुद्धा ज्यांच्याकडं क्षमा याचना केलेली आहे, ज्यांनी केली आहे, त्याला हे सगळेजण क्षमा करतीलच असं नाही, असं नाही. उलट किंबहुना बरीच माणसं क्षमा करतच नाहीत. ते काय म्हणतात, चूक झाली आहे ना तुला, अद्दलच
आणि घडली पाहिजे. नाही घडली आम्ही घडवू. नाही. आधी क्षमा मागणं याच्यामध्ये एक दीनता नाही आहे, पण लीनता जरूर आहे. माणसाने दीन कधी नसावं, दैन्यवान कधी नसावं. माणसाने लीन असावं, लीन असावं. आणि लीनतेमध्ये किती सामर्थ्य आहे. महापुरे झाडे जाती. 12 जुलै 1961ला पुण्यामध्ये जे पानशेत आणि खडकवासला 2 धरणं फुटली आणि त्याचा जो पुण्यातल्या कितीतरी लोकांना भयंकर फटका बसला. त्याच्यामध्ये वड काय, पिंपळ काय, उंबर काय, चिंच काय, अशी प्रचंड मोठमोठी झाडं पाण्याच्या लाटेवर बुडख्यासहित वाहून गेली. पण गुडघावर सुद्धा ज्याची उंची नव्हती असं लव्हाळ जे होतं ते लव्हाळ काही धक्का न पोचता ते इतका जलप्रलय होऊन सुखरूप महापुरे झाडे जाती ते लव्हाळी राहते. तसं मनुष्याने लीन असावं. कसं लीन असावं. काही दारं अशी असतात की त्यांच्या बिजागऱ्या ज्या असतात ना त्या बऱ्याच दिवसात त्यांना कुणी तेल पाणी केलेलं नसतं. त्यामुळे दार उघडताना दार लावताना ती सारखी करकरत असतात. अशी बऱ्याच घराची दारं अनुभवाला येतात की नको त्यांचं दार लावणं अगर उघडणं नको इतकी ती करकरत असतात. पण ज्या बिजागऱ्यानं तेल पाणी घातलेलं असतं त्या बिजागऱ्या करकरत नाहीत. अति स्मूथ आणि ते दार उघडली जातात. तसं अंगामध्ये लीनता जरूर असावी, पण दैन्यवान कधी नसावं. आणि असून तर दैन्यवान कधी नसावं. म्हणजे ढिगभर कपडे कपाटात आहेत, पण ते कपाटात ठेवून आणि काहीतरी कपडे घालू नयेत माणसाने. कपडे आहेत त्याचा वापर करा. तसं लीनता असावी, दैन्य कधी नसावं. मग असं लीन आहे ना तोच क्षमा मागू शकतो. जो ताठ आहे तो मला क्षमा करा असं कदापि चुकून सुद्धा म्हणणार नाही. चुकून म्हणणार नाही. आणि किती ताठ असतात माणसं. तर तुकोबारांनी फार छान घरातला दाखला दिला. मला वाटतं आता घरात त्या वस्तू आहेत का नाही पंचायतच आहे. तर घरात जातं आहे का. जातं आहे. भाग्यवान आहात तुम्ही. आता घरात जातं नाही, उखळ मुसळ नाही, खलबत्ता नाही, पाटा वरवंटा नाही. या सगळ्या वस्तू ह्या घरातनं आता हद्दपार झाल्यात. त्याच्या जागी उत्तम अद्ययावत विज्ञानाच्या आणि माध्यमातून तेच काम अतिशय सुलभरित्या करणाऱ्या वस्तू घरात आहेत. मिक्सर आहे, ग्राइंडर आहे, क्रशर आहे, फूड प्रोसेसर आहे. इथे जरी गोष्टी आहेत उपयोग आहे, काही त्याज्य आहेत असं नाही. तर रोज आणि जात्याचा खुंटा फार लांब नसतो, फार उंच नसतो, फार जाड नसतो. फार तर 1.5 वीत किंवा 2 वीत एवढं. आपल्या अंगातल्या ताकदीने लोखंडाची चांगली 2 इंच व्यासाची आणि 4 फूट लांब पहार जो वाकून त्याचा 4चा आकडा करून टाकतो त्याला सांगतो बाबा अशी लोखंडाची पहार तू 4चा आकारात वाकून टाकली. एवढा खुंटा वाकव की. तो म्हणजे माझ्याच काय माझ्या बापाच्या बापाकडनं सुद्धा होणार नाही. तो खुंटा फार लांब नसतो, फार जाड नसतो, पण तो खुंटा वाकत नाही. अंगी भरला ताठा नये वळणी जैसा खुंटा नये वळणी जैसा. तो वळत नाही. आणि वेत आता सध्या फर्निचरमध्ये वेताच्या फर्निचरची क्रेज आहे. वेत तुम्ही कसाही तुम्हाला आकार देता येईल तसा आकार द्या, न मोडता न तुटता वेद आकार घेतो. माणूस हा वेतासारखा असावा. त्याच्या ठिकाणी इंग्रजीमध्ये ज्याला फ्लेक्झिबिलिटी म्हणतात तशी लवचिकता पाहिजे. त्याला वागता आलं पाहिजे. आता पुढची पिढी आधी नमस्कार करायला तयार नसते. बघा तुम्ही लहान 2.5-3 वर्षाची मुलं आहेत ना त्यांना सांगा तुम्ही नमस्कार करा. त्यांना नमस्कार करायचं ना. मी त्यांच्या आईबापांना आजीबाबांना त्यांना रडवू नका. त्यांना मनापासून जेव्हा वाटेल तेव्हा नमस्कार करतील. आत्ताच्या जनरेशनची एक विशेष अवलंगात आलेली गोष्ट आहे ती नमस्कार करायला तयार नाही, ती वाकायला तयार नाही.
मग तशीच संस्कारात मोठी झाली मग तर ती वाकतच नाही तो. आणि जर वाकली ना तर ती कमरेत वाकत नाही, ती गुडघ्यात वाकतात. म्हणजे नमस्कार करताना माणसाने उभं राहून नमस्कार करायला तर कमरेतनं वाकलं पाहिजे, कमरेतनं. ते आता कमरेत वाकत नाही, गुडघ्यात वाकतात. गुडघ्यात वाकून नमस्कार करायचं नाही, कमरेत वाकून नमस्कार करायचा. हो, तीन वाकत नाही त्यात नवल नाही. आता घरातलं केर काढायची जी अज्ञात उपकरणं आहेत ना, ती ज्या बाईच्या हातात आहेत ना, तिची जाहिरातसुद्धा ती अशी ताठ असते पा, ही वाकलेली नसती बाई, ताठ उभी असती बांबूसारखी सरळ. असं ताठपणा नसावा माणसाच्या अंगी. आणि अशी लीनता जी आहे ना, ती लीनता असेल तर क्षमा करा असं म्हटलं जातं. जो लीन नाही तो मला क्षमा करा कधी, बरं आपण गृहीत धरू की तो लीन आहे, क्षमा करा म्हणला. पण ज्याच्याकडं तो क्षमा याचनेसाठी गेला आहे तोही माणूस तेव्हाच क्षमा करू शकतो की ज्याच्या ठिकाणी अहंकार नसतो. ज्याच्या ठिकाणी अहंकार आहे, ज्याच्या ठिकाणी गर्व आहे, ज्याच्या ठिकाणी ताठा आहे, ज्याच्या ठिकाणी मद आहे. अनेक मराठी शब्द तुमची सर्वांची क्षमा मागून वापरतो, पण फार प्रॉपर शब्द आहे. ज्याच्या अंगी माज आहे ना तो कधी क्षमा करू शकणार नाही. पण ज्याच्या अंगी मार्दवता आहे, ज्याच्या ठिकाणी गर्व नाही, ज्याच्या ठिकाणी अहंकार नाही, तोच क्षमा करू शकतो. क्षमा करण्यासाठी का क्षमा करू शकतो? तर जो माणूस त्याच्याकडं क्षमा करा म्हणून आलेला आहे, त्याच्याकडनं झालेली जी चूक आहे तो आत्मसंशोधन करतो की अरे माझ्याकडनं सुद्धा ही चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, किंवा माझ्याकडनं सुद्धा या चुका किंवा चूक झाली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण मी कुणाकडं क्षमा करा म्हणून गेलो नाही, ही माझी काय चूक आहे. असा तो आपण त्या जागी काय असतो तर आपण म्हणतो ठीक आहे, तुम्ही त्या जागी असता तर काय केलं असतं आपण सहज बोलून जातो. तसं जो झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागायला आलेला आहे त्याच्या जागी आपण आहोत, ह्या भूमिकेतनं त्याच्याकडनं झालेल्या चुकीचा माणसाने विचार करा. फक्त चुकीच नाही, कोणत्याही बाबतीत, की त्या प्रसंगी त्याच्या ऐवजी आपण असतो तिथं तर काय झालं असतं. हा प्रत्येकाने विचार करा, प्रत्येकाने विचार करा. आणि असा विचार जो करेल तोच आणि क्षमा करू शकतो. आता क्षमा करण्यामध्ये सुद्धा काही स्तर आहे. अत्यंत साध्या दर्जाची क्षमा, त्याला संतांनी क्षमा म्हणलेलं नाही, बोजा म्हणलेला आहे. बोजा म्हणजे ओझं. ज्याला क्षमा करायची त्याच्या डोक्यावर एक मी तुला क्षमा केली आहे, मी तुला क्षमा केली आहे, मी तुला क्षमा केली आहे, याचं काय आहे, एक ओझं आहे. कशासाठी ते ओझं ठेवायचं? की उद्या आपल्याला त्याच्याकडनं काही कामगिरी हाताशी धरून करून घेता यावी यासाठी त्याच्या डोक्यावर ते बघ मी तुला त्यावेळी क्षमा केली होती, ऐका नाही लक्षात, मग तुला आता हे करायला पाहिजे. हा त्या क्षमा करण्यातला भाव असतो. ही क्षमा अत्यंत सामान्य स्वरूपाची क्षमा आहे. त्याच्यापेक्षा जरा बऱ्या वरच्या दर्जाची एक क्षमा आहे. आणि ती क्षमा काय आहे की उदार अंतःकरणाने त्याला आणि क्षमा करणं, त्यासाठी त्याच्या चुका पोटात घालणं. हा शब्द आपल्याला माहीत आहे, चूक पोटात घालणं. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये आपल्या सद्गुरूंचं आणि मोठं गमतीदार वर्णन केलं आहे. ते म्हणतात माझे सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ कसे आहेत तर चरित चित्त पान तुंदिला असे आहेत. तिचा अनुप्रास नावाचा अलंकारी साधला आहे त्यांनी. तर पुन्हा 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 आवडतं नाही.
चरित लचा पुन्हा पुन्हा आवर्त नाही असं अनुप्रास अलंकार आहे. चरित चित्त पान तुंदिल. चरित म्हणजे चंचल. ज्या शिष्यांची चित्त चंचल आहे तर त्या शिष्यांच्या ठिकाणच्या चित्ताची चंचलता ही ज्यांनी प्राशन केली. आता शिष्याच्या ठिकाणची चंचलता सद्गुरूंनी प्राशन केल्यानंतर शिष्याचं चित्त कसं झालं? कसं झालं? कुठली? निश्चल झालं. चंचलता संपली. ते कसं झालं? अचंचल झालं, म्हणजे निश्चल झालं. अशा अनेकांची चंचल चित्त प्राशन करून त्यांचं पोट काय झालंय? खूप मोठं झालंय. म्हणजे त्यांनी अनेकांच्या चुका, अनेकांचे गुन्हे, अनेकांचे अपराध, अनेकांच्या चुका पोटात घातल्यामुळं. आणि कोणची गोष्ट पोटात ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्या एक लक्षात घ्या ना, त्या अकबर बादशाह आणि बिरबल यांच्या गोष्टीमध्ये ज्या काही आहेत ना गोष्टी, त्यात अकबर हा थोडासा मूर्ख दाखवला नाही का दादू? तसा अकबर मूर्ख नाही आहे हो. अहो, अत्यंत विद्वत ध्येयांची परीक्षा करणारा असा अकबर हा गुणग्राही होता, गुणवंत होता. त्याच्या दरबारात एक कलाकार, त्याच्या आता 3 बाहुल्या होत्या. एका सारख्या एक 3 होत्या. पण त्यांनी दरबारात आवाहन केलं बादशाला की सरकार, दिसायला या बाहुल्या सारख्या आहेत पण यांच्यात काही फरक आहे. आपले पंतप्रधान जे आहेत बिरबल, त्यांच्या बुद्धीची ख्याती हिंदुस्थानच्या बाहेर पसरलेली आहे. आता गोष्टीत गोष्ट सांगू का? बिरबलाची बुद्धी काय आहे हे का आणि इराणच्या बादशाला पाहावंसं वाटतं. म्हणून त्यांनी आपल्या वकिलामार्फत दिल्ली दरबारी एक पत्र रवाना केलं की आपले पंतप्रधान बहुत हुशार आहेत. त्यांच्या ठिकाणी जी हुशारी आहे, जी विद्या आहे, जी बुद्धी आहे, त्याची थोडीशी बुद्धी, हुशारी, अक्कल आमच्या आणि प्रधानांना दिली तर बरं होईल. बादशाहाने पत्र वाचलं. इब्रतीचा प्रश्न. बिरबल इराणचा बादशाह मागतोय, कसं द्यायचं? तो म्हणलं सरकार काही घाबरू नका, आपण देऊ त्या. कशी द्यायची? द्या म्हणलं त्यांना पत्र की अनेक वर्षांनी आपला माणूस पाठवा. आमच्या पंतप्रधानांच्या अंगी जी काही बुद्धी चातुर्य, हजरजबाबीपणा हे सगळं जे आहे हे आम्ही एक मोठं गाडगं भरून तुम्हाला आणि पाठवतो. त्या दिवशी बिरबल घरी गेला. त्यांनी आपल्या घराच्या परसदारामध्ये तांबड्या भोपळ्याच्या आणखीन भोपळ्याचा एक वेल, त्याची एक बी रुजत. तर तो चांगला, हवामान चांगलं, पाणी चांगलं, जमिनीचा पोत चांगला, तो तांबड्या भोपळ्याचा वेल खूप वाढला, मोठमोठे भोपळे लागले. त्या भोपळ्याला जेव्हा फूल धरलं त्यावेळी त्या बिरबलनी त्या फुलाच्या भोवती एक मोठं गाडगं ठेवलं. ते फूल त्या गाडग्यात सोडलं. ते फूल वाढू लागलं. होता होता त्याचं काय झाला? भोपळा झाला. तो भोपळा किती मोठा झाला? तर गाडग्याच्या आकार एवढा झाला. चांगला भोपळा मोठा झाल्यावर त्यांनी देठ तोडला आणि ते माणूस त्यांनी पाठवलं वर्षभराने. त्याच्यावर ते पाठवलं की एक ह्या गाडगाभरामध्ये अक्कल, बुद्धी, हजरजबाबीपणा हा सगळा भरलेला आहे. गाडगं न फोडता काढून घ्यावा आणि गाडगं परत करावं. तेव्हा सांगण्याचा आपला मुद्दा इथून निघाला की क्षमा जी आहे त्या क्षमेमध्ये आणि एक मी तुला क्षमा केली आहे याचाही विचार नसतो. इतकी सहज क्षमा केली जाते. आणि त्याच्यापुढे एक क्षमेची अत्यंत उत्तम आणि स्थिती आहे. तिला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये दैवी संपत्तीचं वर्णन करत असताना अनाक्रोश क्षमा असा माऊलीचा शब्द आहे. आक्रोश म्हणजे रडणं, अनाक्रोश म्हणजे न रडता क्षमा. याचाच अर्थ काय की मी याला क्षमा केली. हे काय आहे? एक गाणं आहे. त्याला काय गाणं म्हणतात? हां करेक्ट, रडगाणं म्हणतात त्याला. असं रडगाणं गात नाही तो. आणि तो अवघ्या नाही. हो, तुम्हाला काय माहिती आहे का? यावेळी क्षमा केली,
याला मी क्षमा केली, याला मी क्षमा केली, असं तो कुणाजवळ सांगत नाही. इतकंच नाही, ज्ञानोबांनी त्याची म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री ज्ञानेश्वरांनी सांगितली आहे. आपण याला क्षमा केली आहे हे त्याच्याही गावी नसतं, इतका तो क्षमाशील असतो. आणि अशी जी क्षमा आहे, ही क्षमा एक मोठी दैविक आहे, संपत्ती आहे. दैवी संपत्तीतले जे काही एकापेक्षा एक बहारदार गुण आहेत, त्यातली क्षमा हा एक गुण आहे. आणि मग या सगळ्या दैवी संपत्तीच्या गुणाचे एक एक मापदंड आहे. आसुरी संपत्तीचे सुद्धा मापदंड आहेत. एखाद्याला कसर आली, ताप आला, तर आपण थर्मामीटर लावून मोजतो किती आहे बाबा, 100 आहे, 1 आहे, 1.5 आहे, 2 आहे, मोजू शकतो. हे किती रागीट आहेत म्हणलं तर आपण म्हणतो का 104 फॅरनहाईट रागीट आहेत किंवा 80 सेंटीग्रेड, असं आपण नाही जाणत. किती रागीट आहेत, दुर्वास आहेत. असं म्हणजे दुर्वास ऋषी ही क्रोधातली काय आहे, मानदंड नाही, किंवा उदार आहे. किंवा विद्वांनी सांगायचं ना तर आमचे एक स्नेही आहेत, ते मोठे मिश्किल आहेत. त्यांची आणखीन पत्नी जी आहे ना ती भयंकर तापट आहे, पण ते मोठे मिश्किल आहेत. ते मुलाला म्हणतात, काय रे आज आमटी बरीच गरम झाली, बहुतेक आईने डोक्यावर ठेवलं होतं काय पातेलं. ते गमतीने आपल्या पत्नीच्या ठिकाणी जो क्रोध हा अवगुण आहे त्याचा उल्लेख करतात. असे मोठे मिश्किल आहेत. तर आपला विषय इथून निघाला की असं मापदंड आहे, उदारतेचा मापदंड आहे. कर्णासारखा उदार, अर्जुनासारखा शूर, निजड्या छातीचा, असे मापदंड आहेत ना काही. तसं क्षमेतला मापदंड जर कोणता असेल तर सगळ्या शास्त्रकारांनी एकमुखाने सांगितलं आहे की क्षमा करण्यातला मापदंड जर कोणता असेल मोठ्यात मोठा, तर आपण ज्या धरणी मातेच्या अंगावर खेळतो, नाचतो, हसतो, बागडतो, ती धरणी माता म्हणजे पृथ्वी, हिच्या इतकं क्षमाशील कोणीही नाही. पहा किती क्षमाशील आहे, किती समाजकंटक, किती गुन्हेगार, किती आसुरी संपत्तीचे पुतळे, किती दुष्ट माणसं या पृथ्वीवर नांदतात ना. जसे सज्जन नांदतात, पृथ्वी असं म्हणते का ज्यांनी खबरदार तुम्ही माझ्यावर जगलात तर, असं पृथ्वी म्हणत नाही. सोडा त्यांचं. आपण किती खणतो, किती भुयार काढतो. आता तर डोंगर टेकड्याही फोडायला आपण मागं पुढं पाहत नाही. काही दिवसांनी पुण्याला जाताना कात्रज घाट जो लागतो तो घाटच लागणार नाही, भुई सपाट होईल. आजच पहा 500-500 1000 ट्रक इथं आणि पार्किंग होऊ शकतील अशा जागा कात्रजमधले डोंगर टेकड्या फोडून आता गॅरेजेस आणि नाना प्रकारची सुविधांनी युक्त अशी पंचतारांकित निवासस्थानं इथं होऊ लागली आहेत. डोंगर टेकड्या फोडून पाऊस पडत नाही याला आपण जबाबदार आहोत. आम्ही जर डोंगरच फोडू लागलो तर पाऊस कसा पडावा. आम्ही जर झाडं तोडून जंगलच नष्ट करू लागलो पाऊस कसा पडावा. दोष आपला आहे. पाऊस न पडण्यातला दोष हा मानवनिर्मित दोष आहे. ईशनिर्मित चूक नाही आहे, मानवनिर्मित चूक आहे. तर आपण पृथ्वीला किती प्रकारे उपसर्ग करतो, किती प्रकारे आपण तिची छेड काढतो, आपण किती त्रास देतो पृथ्वीला. पण पृथ्वी ही तिच्या लेकरांना किती काही केलं तरी काय करते, क्षमा करते. तसं आणि क्षमेचा मापदंड आहे पृथ्वी. आणि अशी क्षमा हा गुण ज्यांच्या ठिकाणी आहे, संत वर्णन करतायत, दया, क्षमा, शांती तेथे देवाची होती. दया भूलयस्व डोलुत्तम मार्दवम रीर चापलम दैवी संपत्तीतले गुण आहेत. किंवा क्षमा शस्त्र जया नराचे हाती. ज्या माणसाच्या हातात, नराच्या हाती याचा अर्थ तिच्याही हातात चालेल, क्षमा शस्त्र ज्याच्या ठिकाणी आहे
तो मोठा मनाचा, उदार अंतःकरणाचा, उत्तम जगताचं अखंड भलं चिंतणारा, जगताचं कल्याण करणारा असा साधूचा मनुष्य असतो. जगाच्या कल्याणा, संतांच्या निवृत्ती, देव कष्टविती, परोपकारे. आपल्या सगळ्या संतांचे चरित्र पहा. लोकांनी त्यांना किती आणि उपद्रव दिला. आज आपण ज्ञानेश्वर माऊलींना चांदीच्या पालखीत त्यांचं प्रतीक म्हणून चांदीच्या पादुका ठेवून सोहळ्यानिशी आपण मिरवत नेतो. पण ते प्रत्यक्ष असताना समाजाने किती उपद्रवला. त्या भावंडांना कुणी भिक्षा घालायला तयार होईना. बरं, काही सहृदय अंतःकरणाने घातलेली भिक्षा त्यावेळच्या आणि त्या विसोबा चाटीसारख्या आणि महात्म्यांनी त्यांच्या भिक्षापात्रसुद्धा मातीत काढून टाकली हो. पण अशा समाजाविषयी सुद्धा ज्ञानोबरांच्या अंतःकरणात अपार करुणा आहे ना. ते करुणार नव आहेत, की ते कृपेचे सागर आहेत, दयेचे आगर आहेत, ते क्षमेचे डोंगर आहेत. ते म्हणतात तुका म्हणे ऐसे आहे तर हरी, त्याही वरी हरी कृपा कर. देवा असे नात का असे, पण जे खळाची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी गती वाढू भूता परस्परे पडू मैत्री भासी. असे आपल्या विशेषतः भारतवर्षात होऊन गेलेले संत, त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले संत, या संतांच्या ठिकाणी हे सगळे दैवी संपत्तीचे सगळे गुण एकसमयावच्छेदे करून पूर्णतः वास करतात. आणि त्या दैवी गुणातला क्षमा हा एक मोठा गुण आहे. तेव्हा आपल्याला जर कोणी क्षमा करा म्हणलं तर आपल्याला उदार अंतःकरणाने त्याला क्षमा करता आली पाहिजे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरू ज्ञानेश्वर